ही आहे वेदगंगा. या घाटावरती एकमुखी दत्त मंदिर आहे. इथली वाहणारी शांत नदी येथील परिसर अगदी मनमोहनच टाकतो. आता इथे वाढत्या पर्यटनामुळे इथल्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम इथल्या गावकऱ्यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे आम्हाला इथे काही जास्त काही पाहता आले नाही, त्यामुळे आम्ही इथून लगेचच बाहेर पडलो. आज आमच्या पटकरची सुरुवात खरं तर शेनगाव येथूनच झाली म्हणायची. हे दत्त मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही इथून निघालो ते थेट मौनी जलाशय. आजची आमची मोहीम आहे किल्ले रांगणा आणि या मोहिमेत सहभागी आहेत आमचे मर्द मराठे मावळे, गोकुळ शिरगावचे वीर धुरंधर असे मावळे, अनिल सुतार, नंदकुमार पाटील, सौरभ पाटील, आनंद पाटील आणि मी स्वतः सुरेश पाटील. तर पाहूया रांगणा किल्ला. हर हर महादेव. कोल्हापूर जिल्ह्याच्या भद्रगड तालुक्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत कोकण घाटमाथ्याच्या सीमेवर असलेला हा एक महत्त्वपूर्ण दुर्गम किल्ला आहे, जो घनदाट जंगलात आहे आणि खरं तर अशा पायवाटांमुळेच ट्रेकर्समध्ये लोकप्रिय आहे. इथे बरेच पर्यटक खास ट्रेकसाठी येत असतात. इथून पायवाटेने जाताना एक वेगळाच अनुभव येतो. दाट जंगल, पक्ष्यांचे वेगवेगळे येणारे आवाज आणि त्यात आमच्या बोलण्याने जंगलाची भंग पावणारी शांतता. खरोखर एक वेगळाच अनुभव आपल्याला येत जातो. चलो चलो सफारी